नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी श्वेता सोपारकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. लहान मुलं जी असतात ती अतिशय निरागस आणि निष्पाप असतात. आपलं बरं वाईट कशात आहे हे कळण्याइतकी परिपक्वता त्यांच्यामध्ये आलेली नसते. आपल्या स्वतःच्या पालन पोषणासाठी ते मोठ्यांवर अवलंबून असतात आणि म्हणूनच या लहान मुलांना आपण एक दुर्बल घटक म्हणून त्याकडे पाहिलं जातं. मात्र या दुर्बल घटकाचंच मोठ्या प्रमाणावर शोषण होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आज आपला इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन्स विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणजेच आक्रमकतेचे बळी किंवा ज्या बालकांवर अत्याचार होत आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. याबद्दल आपला आजचा विषय काय आहे तो आता आपण पाहूया. आपला आजचा विषय आहे सुरक्षित बालपण, आनंदी बालपण. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे सर. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री तुमचं मनापासून स्वागत करते. सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर राजेंद्र बर्वे सर गेल्या 40 वर्षांपासून मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक आरोग्य या विषयांवर सरांची आतापर्यंत 25 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनेक वर्तमानपत्रातून ते मानसिक आरोग्याबद्दल लेखन करत असतात. वैद्यकीय क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना आरोग्य ज्ञानेश्वर आणि शतायुषी या पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलेला आहे. आणि आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्याही मनात या विषयाशी संबंधित अनेक प्रश्न असतील, अनेक शंका असतील, त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050 24988050. मोबाईल धारक आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. सर, कार्यक्रमाला सुरुवात करण्यावर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. सर, आजचा जो आपला विषय आहे की इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन्स विक्टिम्स ऑफ अग्रेशन, तर हा जो दिवस आहे हा पाळण्यामागचा उद्देश काय आहे सर? श्वेता, असं आहे की आपण खूप प्रकारचे दिवस साजरे करत असतो. बरोबर. की मला लगेच आठवण झाली की 14 नोव्हेंबर हा चाचा नेहरूंच्या वाढदिवस आहे जो असतो तो आपण बालक दिन म्हणून साजरा करत असतो. म्हणजे त्यावेळेला आपण सगळं बाल्य एन्जॉय करत असतो. त्या काळातल्या आठवणी आपल्याला येतात. त्या मुलांना तशा आठवणी त्यांच्याकरता निर्माण करण्याकरता आपण धडपड करत असतो. आपण 8 मार्च हा स्त्रियांचा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करत असतो. म्हणजे आपण काय करत असतो तर आपण त्या दिवसाला त्या ज्या व्यक्तींकडे आपण पाहत असतो, जी मुलं असतील, स्त्रिया असतील, कुटुंब असेल, 15 मे हा कौटुंबिक दिन असतो. तर या सगळ्यात आपण किती आनंद निर्माण करू शकतो याच्यावरती आपण जास्त लक्ष देत असतो आणि आपण खूप साजरा करत असतो. खरं मला असं वाटतं की नवे सण आहेत आयुष्यातले आपल्या, की जसे दिवाळी, दसरा आपण म्हणतो तसे हे सण आहेत की ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त आनंद निर्माण करू शकतो स्वतः करता, आपल्या कुटुंबाकरता. पण आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे साजरा करण्यासारखं काही नाहीये. पण त्या दिवसाच्या निमित्ताने आपल्याला मुलांचं शोषण कसं होतं आणि त्यांची सुरक्षितता आपण कशी हिरावून घेतो आणि जे एक अत्यंत सुकुमार, नाजूक आणि हळवं बालपण असतं, ते खूप निष्पाप असतं, निरागस असतं, ते आपण त्यांच्याकडनं हिरावून घेत असतो. श्वेता, मला असं वाटतं की निष्पाप आणि निरागस याचा अर्थ काय, तर जे जगावरती सहज विश्वास टाकतात, जग आपल्याला आपलंसं करेल, आपल्याला प्रेमच फक्त करणार आहे, आपल्याला आनंदच फक्त देणार आहे, अशी जी मुलांची समजूत असते ती निष्पापता आहे, ती निरागसता आहे की दुसऱ्याच्या मनात काही पाप नाहीये, आपण सगळे या पापापासून मुक्तच आहोत असं मुलांना वाटत असतं. म्हणून त्याला आपण निरागस आणि निष्पाप बालपण म्हणत असतो. तर याच नेमक्या या निरागसतेचा आणि आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो. तेव्हा ते गैरफायदा जेव्हा घेतला जात असतो तेव्हा ते निष्पाप पण समजून जातं, संपून जातं आणि मग त्याच्या जागी फक्त मनावरती आलेले ओरखडे असतात. आणि मला असं वाटतं की जे बालपणामध्ये अशा प्रकारे जे आपल्या मनावर ओरखाडे पडलेले असतात, आघात झालेले असतात, ते आपण विसरू शकत नाही. त्याचे आपल्या मनावर खरोखरच परिणाम होत असतो. आणि कदाचित आपण पुढे आपल्यावर ज्यांनी अशा प्रकारे ओरखडे उमटवले की आपल्याला त्रास दिला, आपल्याला ते आघात केला, अशा मंडळींना कदाचित आपण क्षमाही करू शकतो. म्हणजे असाही काळ येईल की आपण जाऊ दे असं म्हणतो की घडलं असं पूर्वी, पण त्याचा जो आपल्या मनावर व्हायचा जो परिणाम व्हायचा असतो तो काही चुकत नाही. त्या परिणामामधनं बाहेर पडण्याकरता आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आणि म्हणून असा प्रसंग मुलांवरती येऊच नये की असं आपण मुलांवरती काही अत्याचार करूच नये, अन्याय करूच नये, त्यांची निष्पापता, निरागसता आपण हिरावून घेऊ नये, ही गोष्ट
या गोष्टीचं भान निर्माण व्हावं, या गोष्टीची आपल्याला जाणीव व्हावी आणि ती केवळ आजच्या दिवसापुरती नाही तर ती वर्षभर आणि आयुष्यभर आपल्या मनामध्ये कायम टिकावी असं आपल्याला वाटतं. अगदी सर, की त्यांचं जी सुरक्षितता ही खरं तर आपलीच जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आहे. सर, जे अत्याचार होतात मुलांवरती, मग ते लैंगिक असतील, मानसिक असतील, शारीरिक शोषण त्यांचं होतं, या सगळ्याला कारणीभूत असलेली ही आक्रमकता म्हणजे नेमकं काय ते तुमच्याकडनं जाणून घेऊ. आता खरं म्हणजे आक्रमकता ही गोष्ट अशी आहे की जी आपल्याला आपलं जीवसंरक्षक गोष्ट आहे ती. म्हणजे जर आपल्याला कोणी हल्ला केला, आपल्याला माहिती आहे की छोटंसं मांजरीचं पिल्लू असलं त्याच्यावर आपण जर हल्ला केला, काहीतरी त्याच्या जवळ गेलो तर ते पटकन पंजा मारत असतं. का? कारण त्याची एक आक्रमकता असते. स्वतःला वाचवण्याची, प्रत्येक माणसामध्ये सुरक्षित ठेवण्याची स्वतःमध्ये उपजत वृत्ती असते. आणि ही जी आक्रमकता असते ती आपल्याला पुढे नेत असते. लहान मुलामध्ये असते. आपण लहान मुलांची कधी कधी त्या खेळण्यातल्या मुलांना मुलं बदलून काढतात किंवा फेकतात, आपल्या भावंडांना कधी कधी त्रास देत असतात. त्यामुळे आक्रमकता सगळ्यांच्या मध्येच असते. आणि ही आक्रमकता आपण कशा प्रकारे ती चॅनलाइज करतो, कशा प्रकारे तिचा जीवनातलं त्याचं स्थान काय हे समजून घेतो आणि त्याचा आपल्या केवळ सुरक्षिततेकरता वापर करतो, ती खरी आक्रमकता असते. नाहीतर अशी आक्रमकता जी डिस्प्लेस्ड आक्रमकता असते, म्हणजे माझा राग असतो कोणावर तरी आलेला आणि मी तो मुलांवरती काढत असतो, ही खूप कॉमन गोष्ट आहे. म्हणजे मला माझ्या आयुष्यातला, माझ्या ऑफिसातला, माझ्या अगदी प्रवासातला ताण, आणखी कोणी काय बोलतो, शेजारच्या पाजारच्यांचा ताण, हा सगळ्याचे व्हिक्टिम मुलं ठरत असतात. बरोबर. कारण मुलं सगळ्यात अत्याचार करायला सोपं साधन आहे. दुर्दैवानं इझिएस्ट टार्गेट, सॉफ्टेस्ट टार्गेट इन द वर्ल्ड आर विमेन अँड चिल्ड्रन. आणि त्याच्याहून सॉफ्टेस्ट टार्गेट असतं स्त्री, जे बालक असतं ते. त्यामुळे यांच्यावरती सहज अन्याय होतो, सहज अत्याचार होतो, कारण ते आर इझिली अवेलेबल आणि आपण करत असतो. आणि आपण असं गृहीत धरतो की त्यांची रेझिस्टन्स पॉवर कमी आहे, म्हणजे ते आपल्यावरती प्रतिहल्ला करणार नाहीत याची जवळजवळ आपल्याला कल्पना असते. कारण आपण सुरुवातीपासून संस्कारच तसे केलेले आहेत की तू अबला आहेस, तू लहान आहेस, तुला कळत नाही, तुझ्या अंगात शक्ती नाही, तू वीक आहेस, असे आपण संस्कार केलेले असतात. त्यामुळे त्यांच्यावरती आक्रमकतेचा ते बळी ठरत असतात. ते वेळीच लक्षात येणं अतिशय खूप गरजेचं आहे. एक त्यातला मुद्दा असा येतो, तो महत्वाचा आहे अशा दृष्टीने की याच्यावरती आता खूप संशोधन झालेलं आहे, भारतामध्ये झालेलं आहे, परदेशामध्ये झालेलं आहे. चाइल्ड अब्यूज हा एक केवळ गुन्ह्याचा प्रकार नसून ही एक मानसिक आघाताची एक प्रक्रिया आहे. त्याच्यापासून मुलांना कसं वाचवायचं आणि जे अत्याचार करत असतात त्यांच्याशी कसं संवाद करायचं याचं मोठं शास्त्र निर्माण झालेलं आहे. त्यातली एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट लक्षात आलेली ती अशी की ज्या लोकांवरती बालपणात अशा प्रकारचा आक्रमक हल्ला झालेला असतो, अत्याचार झालेला असतो, त्यांनी त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांनी किंवा आणखी कोणीतरी त्यांच्यावरती कसले तरी आघात केले असेल, कधी कसलं तरी शोषण केलं असेल, कदाचित ते लैंगिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, अशी जी चाइल्ड अब्युज्ड म्हणजे अब्युज्ड चाइल्डहुड मधली जी माणसं असतात, जे प्रौढ झालेले असतात, सॅडली दुर्दैवानं तेच आपल्या मुलांवरती अत्याचार करत असतात. किती मोठा परिणाम होत असतो या भयंकर आहे. म्हणजे माझ्यावरती झालेला अत्याचार हा मी विसरत होतो श्वेता. ह्याचं कारण असतं की माझ्यावर जेव्हा अत्याचार झालेला असतो त्या अत्याचारापासून स्वतःला कसं वाचवायचं त्या क्षणी नाही, तर त्या अत्याचाराच्या झालेल्या आपल्या मनाच्या खुणा आहेत, ओरखाडे आहेत, ज्या जखमा आहेत, त्यांचं निवारण कसं करायचं, त्यांच्यावरती मलमपट्टी कशी करायची आणि आपल्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार कसा द्यायचा, आपल्या व्यक्तिमत्वाला विकास कसा करायचा, आपला बौद्धिक विकास कसा करायचा, भावनिक विकास कसा करायचा, याच्यावरती आपल्या समाजामध्ये अजिबात काम होत नाही. त्याच्यामुळे असे जे ॲडल्ट्स असतात की जे लहानपणी ज्यांच्यावर चाइल्ड अब्यूज झालेले आहेत ते एकतर बोलत नाहीत, सांगत नाहीत आणि आपल्यापर्यंत येत नाहीत आणि त्याच्यावरती योग्य तो इलाज होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जसे पिढीजात काही गोष्टींचा इतिहास असतो की डायबिटीस म्हणा, मधुमेह असं जे आहेत, तसंच तो मानसिकरित्या सुद्धा असतो. फक्त आपल्या लक्षात चालू ठेवलेली ही गोष्ट आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये आपल्याला आढळतं की अशा प्रकारे काही वेळेला तर श्वेता असं आहे की त्या मुलांना, त्या लोकांना, पालकांना अभिमानही वाटतो की अरे माझ्या वडिलांनी माझी किती पिटाई केली होती, तुझी पण यू ऑल्सो यू डिझर्व दॅट पिटाई असं ते म्हणत असतात. सर, कार्यक्रमात फोन यायला सुरुवात झाली. कार्यक्रमात पहिला फोन आलाय. शलाका गाडगीळ कल्याण आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी शलाका गाडगीळ कल्याण प्रश्न विचारू इच्छिते.
माझा असा प्रश्न आहे की आता आपण पुष्कळ वेळा बघतो की काही लहान मुलं जी असतात ती 11-12 वर्षाची झालेली असतात आणि 11-12 वर्षाची झाली असली तरी देखील त्यांच्यात बाल्यावस्थाच असते आणि त्यामुळे ती लहान मुलांची पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं किंवा लहान मुलांच्या मालिका किंवा लहान मुलांची नाटकं म्हणजे एवढी 11 वर्षाची झाली तरी देखील त्यांना ती आवडतात, ती पाहत असतात. तर अशा वेळी काही वेळा काय होतं की त्यांचेच नातेवाईक या गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतात आणि सांगतात की काय यांना कधी येणार मॅच्युरिटी, एवढी 12 वर्षाची झाली तरी देखील ही लहान मुलांसारखीच वागतायत, लहान मुलांचीच गोष्टीची पुस्तकं येतात. तर त्याच्यात त्या लहान मुलांसारखी ती वागतायत किंवा त्यांचं बालपणच गेलेलं नसल्यामुळे ती गोष्टीची पुस्तकं वाचतात किंवा हे करतात. तर त्याच्यात काही गैर आहे का? धन्यवाद शैलागाजी तुमच्या प्रश्नाबद्दल. खरं तर अतिशय संवेदनशील मुद्दा मॅडमनी या ठिकाणी मांडलाय. काय सांगाल सर? मी अजून वाचतो. मी अजून लहान मुलांची पुस्तकं वाचतो. लहान मुलांचे खेळ खेळायला खूप मजा येते. खरं म्हणजे आपण आपलं बालपण टिकवत असतो ना. प्रौढत्व ये जे शैशवास जपणे असं आपल्या मराठीत आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये तो इनोसन्स असतो, त्याच्यामध्ये तो एक मोकळेपणा असतो, एक सहज विश्वास असतो, गंमत असते. अर्थात याच्यामध्ये आपण अडकून पडायचं नसतं की तेवढंच फक्त माझा खेळ आहे असं मी मानत नाही आणि कोणीही मानू नये. परंतु त्या खेळामध्ये जी एक मजा आहे ना ती सुद्धा आपण घेतली पाहिजे. आपण जेव्हा पिकनिकला जातो, आणखी कुठे जातो, तेव्हा मजा मस्ती करतो, तेव्हा आपण लहान मुलांसारखेच खेळत असतो ना. म्हणजे त्यात काही गैर आहे असं वाटत नाही. आणि जर असं कोणी गैर आहे असं म्हणत असतील तर आपण फक्त त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करायचं, म्हणायचं की अजूनही तुमची बुद्धी बालबुद्धीच आहे, अजूनही तुम्हालाही मॅच्युरिटी आलेली नाही आहे. त्यामुळे 11-12 वर्षाची मुलं जर असं खेळत असतील तर हरकत नाही, त्यातला त्यांनी आनंद जरूर घ्यावा. फक्त एकच कॉशनरी नोट आपल्याला सांगायला पाहिजे ती अशी की हे जर वारंवार घडत असेल आणि मोठ्या मुलांच्या खेळामध्ये अशी मुलं रमतच नसतील किंवा त्यांना तेवढंच फक्त आनंदाचा एक सोर्स असेल किंवा त्याच्या मदतीने स्वतः दादागिरी ते करू शकत असतील, स्वतःचा मोठेपणा सिद्ध करू शकत असतील, तर मात्र या गोष्टीकडे थोडं गंभीरपणे बघितलं पाहिजे. कारण असं आहे की आपलं हरवलेलं बालपण आपण ती मुलं त्याच्यामध्ये शोधत असतात एक. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याकरता आपण आपल्या बरोबरच्या लहान मुलांच्या बरोबर आपण खेळायला लागलो तर आपण आपला मोठेपणा तशा प्रकारे सिद्ध करायला लागतो. अशी काही मुलांना सवय लागते किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी मानसिक अढी असते मोठं होण्याबद्दल किंवा मोठं होण्याला पुरेसा वावही मिळालेला नसतो. त्यामुळे या मुलांकडे थोडं आपण चौकसपणे पाहिलं पाहिजे, त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे असं आपण म्हटलं. अगदी महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही या ठिकाणी मांडला की त्यांची मानसिकता समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. पुढचा मुद्दा सर असा की आपल्या राज्यामध्ये ही कशी परिस्थिती आहे की ह्या मुलांचं जे शोषण होतं मग ते कुठल्याही पातळीवर असेल, भावनिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, लैंगिक असेल, तर ह्याचं प्रमाण आपल्या राज्यात कसं आहे, ग्रामीण भागात, शहरामध्ये या समस्येचं स्वरूप कसं आहे सर? मला असं वाटतं की आपण एक कौटुंबिक पातळीवरती बघितलं तर कौटुंबिक पातळीवरती आपल्याला अशा प्रकारे अत्याचार, अन्याय बहुतेक घरातल्याच माणसाने, कुटुंबियांनीच केलेला असतो. आई वडिलांनी केलेला असतो किंवा आपल्या काका, मामा, आजी, आजोबा यांनी केलेला असतो. म्हणजे त्याला एक अशा प्रकारच्या अत्याचाराला एक कौटुंबिक स्वरूप असतं. पण आपण जेव्हा याचा सामाजिक पातळीवरती विचार करायला लागतो तेव्हा आपण मुलांकडनं काम करून घेणं, बालमजूर म्हणून त्यांच्याकडनं काम करून घेणं, त्याच्यावरती पिडोफिलिक्सना म्हणजे त्यांना लैंगिक अत्याचाराला बळी होण्याकरता त्यांना विकणं, समाजामध्ये जाऊन बाजारामध्ये विकतात तसं विकतात, या सगळ्या गुन्हेगाराच्या गोष्टी आहेत. हे सगळे लॉज आपण जे केलेले आहेत ते या दृष्टीने की अशा प्रकारे जर तुम्ही वागलात तर त्याला हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला शिक्षा होऊ शकते असं आपल्याला कायदा स्पष्टपणे सांगू शकत असतो. कौटुंबिक पातळीवरती सुद्धा चाइल्ड अब्यूजवरती पालकांनी मुलांवरती असे अत्याचार करू नये म्हणून पण कायदे आहेत. आणि हे कायदे याच्यासाठी निर्माण झालेले आहेत की लोकांना या गोष्टीची जाणीव व्हावी. जरब बसली तर चांगलंच आहे, पण जरब बसेलच असे आपल्याला सांगता येत नाही. कारण जी गोष्ट खऱ्या संस्काराने होते, योग्य प्रकारची मूल्य व्यवस्था जर आपण जपली तरच आपण बालमजूर करणार नाही. जर आपल्या प्रकारची, आपल्या बरोबरची आपली मूल्यव्यवस्था चांगली असेल तरच आपण लहान मुलांचा लैंगिक शोषणाकरता वापर करणार नाही. जेव्हा आपण फक्त स्वार्थी असतो आणि अप्पलपोटेपणाने फक्त माझ्या आनंदाचं काय करता येईल, माझ्या विकृत आनंदाचं काय करता येईल म्हणून आपण इतरांवरती अत्याचार करत असतो. त्यामुळे विकृती बदलणं हे केवळ कायद्याने होत नाही. कार्यक्रमात पुढचा फोन आलेला तो घेऊया आपण. रवींद्र कुडाळकर पुण्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान वाटतंय आपल्याशी खूप दिवसांनी संवाद साधतोय. माझे 3 प्रश्न आहेत. अर्थात विषय पण छान आहे आजचा. पहिला प्रश्न माझा असा आहे की आजच्या धावत्या जीवनशैलीत आई बाबा दोघेही नोकरी व्यवसाय निमित्त घराबाहेर असतात. मग मुलं एक तर ती
पाळण्याघरात टाकली जातात किंवा पाळण्याघरात नाही टाकली तर स्वतःच्या फ्लॅट बंदिस्त फ्लॅटमध्ये ती मुलं दिवसभर असतात आणि आईबाबांची वाट पाहतात. यामध्ये सुरक्षेचाही प्रश्न असतो, लहानपणाचा जो आनंद आहे तोही गमावला जातो. तर याबद्दल आपण काय सांगायला पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की टीव्हीवरचे कार्टून, मोबाईलवरचे गेम, नंतर फेसबुक, सोशल साईट्स अशा माध्यमात देखील लहान मुलं रमतात. त्याऐवजी मातीतले खेळ किंवा असं खो खो म्हणा, पूर्वी जसं मुलं आनंद लुटायची, कबड्डी म्हणा किंवा मातीमध्ये नैसर्गिक खेळ करणे, या गोष्टी आता कालबाह्य झाले तर जमा आहे. मग त्यांचे आनंद गमावला जातो. तर याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल गॅजेट्सच्या संबंधी प्रामुख्याने? आणि तिसरं मला असं विचारायचं की जी लहान मुलं असतात ती आपल्यापेक्षा वयाने जी मुलं मोठी आहेत त्यांचं अनुकरण करणे, अश्लील शब्द वापरणे किंवा एखादी घाणेरडी शिवी जर ऐकली तर ती सुद्धा बोलणे किंवा चुकीचे हावभाव करणे हे सुद्धा व्हायची शक्यता असते. अनुकरणातून देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. याबद्दल हे सांगा. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी आपल्या प्रश्नाबद्दल. सर, नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. रवींद्रजींनी जो प्रश्न विचारला होता की धावत्या जीवनशैलीमुळे मुलांना वेळ देता येत नाही, तर तो वेळ कसा दिला पाहिजे, असं काय सांगाल सर याबद्दल? 2-3 महत्वाचे मुद्दे रवींद्रनी उपस्थित केले. रवींद्र नेहमीच छान प्रश्न विचारत असतात. तर रवींद्रांचं आधी अभिनंदन करतो की तुम्ही अगदी छान नेमके प्रश्न विचारलेले आहेत. तर धावती जीवनशैलीमध्ये ही तर गोष्ट खरीच आहे की पालकांना खरोखरच कमी वेळ मिळतो आपल्या मुलांच्या बरोबर. आणि तो वेळ असा असतो की त्या वेळेमध्ये पुष्कळसा त्यांचा संवाद हा टास्क ओरिएंटेड असतो. अभ्यास झाला का, हे झालं का, ते झालं का, म्हणजे ते काम आहे ते पूर्ण झालं की नाही आणि ते कसं झालं याचीशी चौकशी जास्त केली जाते. आपला दिवस कसा होता, आपल्या दिवसातले कोणते हाय पॉइंट्स होते, लो पॉइंट्स होते आणि हाऊ यू हँडल्ड इट, किंवा काय मजेची गोष्ट घडली, काय अपेक्षेप्रमाणे घडलं नाही आणि त्यामुळे आपल्याला कसं वाटलं, या गोष्टी दिस इज व्हॉट लाईफ इज ऑल अबाउट. हे आपण कितपत शेअर करतो मुलांच्या बरोबर. तर तो जो क्वालिटी टाइम असतो तो धावपळीच्या दिवसामध्ये पण आपण क्रिएट करू शकत असतो. कारण आपण आपल्या मुलावर बसून बोलत असताना तो त्याला विश्वास देत असतो की तू इथे, ही जागा अशी आहे, ही स्पेस अशी आहे की जिथे तू मोकळेपणाने सांगू शकशील आणि तू मोकळेपणाने आम्ही ऐकू आणि त्याच्याविषयी कोणतेही जजमेंट करणार नाही की हा तू वाईट आहेस, तू चांगला आहेस, तू दुष्टच आहेस म्हणून हे सगळं बोलतोयस असं न म्हणता हे तुझ्या आयुष्यातले तुला आलेले अनुभव आहेत. आमच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव येतात. तुझ्या अनुभवांचं आपण काय करायचं, त्या अनुभवांचं वर्गीकरण कसं करायचं, की अनुभवातनं काय शिकायचं, हा जेव्हा संवाद व्हायला लागतो तेव्हा त्या विश्वासाच्या नात्यामधनं आपण आपोआप विकास घडवत असतो. आणि आम्ही नेहमी म्हणतो की विकास व्हायला पाहिजे. त्या विकासाचा पाया विश्वास असतो की जेव्हा मला आत्मविश्वास वाटतो तेव्हा माझा विकास होतो. दुसऱ्याबद्दल विश्वास वाटतो तेव्हा आपल्या एकमेकांची रिलेशनशिप आहे ती विकसित होत असते. म्हणजे विश्वास हा पाया आहे आणि हा विश्वास आपण कसा निर्माण करतो त्या थोड्या वेळामध्ये खूप महत्वाचा आहे. तर त्याच वेळेला रवींद्रने म्हटलं त्याप्रमाणे काही नवीन मुद्दे निर्माण झालेले आहेत. ते कसे की अशा प्रकारच्या पाळणा घरामध्ये सुद्धा पुरेशी सुरक्षितता असते असं नाही. काही महिन्यापूर्वी मुंबईत घडलेला अतिशय एक दुर्दैवी प्रसंग होता. प्रसंगाबद्दल आपण बोलूया कार्यक्रमात. आणखी एक फोन घेऊया आणि मग आपण पुढचे 2 मुद्दे सुद्धा घेऊया. उमा महाजन तासगावहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. विषय खूपच चांगला आहे. मला वाटतं की ज्या घरात लहानपणापासूनच सुसंस्कार घडत असेल, मुलांना अगदी संस्कारित वातावरणात वाढवत असेल तर त्या घरातले मुलं विकृत होणारच नाही. हे जे काही गोष्टी घडतात भले बालकावर असो, स्त्रियावर असो, कोणावरही असो, ते विकृत परवर्तेड माणसाकडनं होत असतात. ही परवर्तेड माणसं कुठून निर्माण होतात, जी आम्ही अगदी दुर्लक्षित करतात, घरात दुर्लक्षित करत, आई वडील म्हणा, इतर नातेवाईक म्हणा, आणि सुसंस्कार नसणारे माणसाकडनं हे होतं. हे परवर्तेड विकृत माणसांचं पैदास कसं कमी करायचं हे मला तुमच्याकडनं विचारायचं आहे. थँक्यू. धन्यवाद उमाजी तुमच्या प्रश्नाबद्दल. रवींद्रच्या प्रश्नामध्ये पण ह्या प्रश्नाची काही उत्तर मॅडमच्या मुद्द्याकडे पण आपण मला असं वाटतं की ती पण एक पाळणाघरामधली सुरक्षितता हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. की आता काही पाळणाघरामध्ये सीसीटीव्ही असतात आणि आपण इंटरनेटवरनं, मोबाईलवरनं आपण बघू शकतो की आपण बाळ किती सुरक्षित आहे, ते काय करत असतं दिवसभर, ते काय खातं, किती वेळ झोपतं, काय काय त्यांनी केलं, हे सुद्धा आपल्याला बघता येतं. म्हणजे एक आधुनिक तंत्रज्ञानाने सुरक्षिततेला एक डिव्हाइस निर्माण करून दिलेला आहे
आहे की जो आपण घरामध्ये ठेवू शकतो आणि आपली मुलं किती सुरक्षित आहेत हे आपण बघू शकत असतो. त्यामुळे ही एक खूप चांगली गोष्ट आहे की अशा नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण नसताना आपल्या मुलांची सुरक्षितता निश्चित राहील हे पण आपण बघू शकत असतो. आपण घरात नसताना सुद्धा अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण केलाच पाहिजे आणि त्याच्या मदतीने आपण आपल्या मुलांना एक सुरक्षित वातावरण देत असतो आणि हे सुरक्षित वातावरण दिल्यानंतर आपला चांगला संवाद होऊ शकत असतो मुलांशी. तर त्यामुळे हा पहिला त्यांचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न जो त्यांचा होता की जास्तीत जास्त वेळ टीव्हीवर किंवा गेम खेळण्यामध्ये घालवतात, तर कुठेतरी हा संवाद कमी पडतो, तर याबद्दल काय वाटतं सर? मला असं वाटतं की हा संवादाला वेळ तर कमी पडतोच आहे, पण मला असं वाटतं की एक आपल्यावरती एक प्रकारचं जे सोशल मीडियाचं आक्रमण झालेलं आहे, आक्रमणच म्हणतो मी त्याला, की आपण न बोलवलेलं ते आहे आक्रमण आणि आपल्याला न विचारता आपल्या घरात घुसून धुडगूस घालतायत. तर त्याचे पालक पण बळी होत आहेत आणि मुलं पण बळी होत आहेत. याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्याला अचानक काहीतरी एक नवीन डिव्हाइस मिळालं आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं स्वातंत्र्य, सो कॉल स्वातंत्र्य, व्हर्च्युअल रियालिटी, व्हर्च्युअल आनंद आपण घेऊ शकत असतो. आय होप, मला अशी इच्छा आहे आणि माझी आशा आहे की ही फेज फार काळ टिकणार नाही, हळूहळू ते विरत जाईल आणि अधिक आपण सेन्सिबल विचार करायला लागू. पण तोपर्यंत सातत्याने टेलिव्हिजन बघत राहणं, सातत्याने काहीतरी चॅट करणं आणि काहीतरी बाष्कळपणे निरर्थक वेळ फुकट घालवणं, याला आपण एंटरटेनमेंट म्हणायला लागलेलो. याची मला जास्त काळजी वाटते की दिस कॅन नॉट बी एन एंटरटेनमेंट. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, पालकांनी आणि मुलांनी दोघांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं की त्यातनं मी जेव्हा तो जो वेळ घालवत असतो टेलिव्हिजनवरती असेल किंवा सोशल मीडिया, मला प्रत्यक्षात काय मिळालं असं आपण पालकांनी स्वतःशी पण बोललं पाहिजे आणि आपल्या मुलांशी पण तो संवाद निर्माण झाला पाहिजे की यातनं तुला काय मिळालं, सांग, काय व्हॅल्यू निर्माण झाली. मला आठवतं माझी मुलं लहान असताना ती घरी दुपारी यायची शाळेतनं आणि माझी जेवणाची वेळ असायची तेव्हा आम्ही टीव्हीवरचे कार्यक्रम बघता बघता चर्चा करत होतो की काय चाललंय, हे कॅरेक्टर्स कशी आहेत, या कॅरेक्टर्सचा त्यांचा स्वभाव कसा आहे, ते कशा प्रकारचे त्यांच्या सवयी आहेत, त्यातनं काय निर्माण होतं. म्हणजे कार्यक्रम तोच, परंतु आम्ही त्यातल्या कॅरेक्टर्सची जेव्हा चर्चा करायला लागलो तेव्हा मुलांना लक्षात आलं की अशा कॅरेक्टर्स आपल्या भोवती पण आहेत आणि त्यातनं आपण काहीतरी पाहू शकतो, शिकू शकतो, काहीतरी टाळू शकतो. एक चांगला संवाद जर आपण त्या निमित्ताने जर मुलांच्यावर घडवला तर मला वाटतं की या मीडियाचा आपण चांगला उपयोग करून घेऊ शकतो. अतिरेक झालेला आहे त्याचा, त्यामुळे ते आपण निश्चितच टाळलं पाहिजे. पुढचा प्रश्न तर उमाजींनी जो विचारला होता की संस्कार जर चांगले असेल तर ती मुलं बिघडण्याची शक्यता पण फार कमी असते, पण तरी सुद्धा कधी कधी भरकटली जातात मुलं, तर या मागचं काय काय? मला असं वाटतं की आपण नेहमीच मना घडवी संस्कार वगैरे आपण गाणी म्हणत असतो, पण मला असं वाटतं की संस्कार म्हणजे काय आधी आपण नीट कळून घेतलं पाहिजे. आपल्याकडे संस्काराच्या नावाखाली खूप काही गोष्टी सांगितल्या जातात. मी बोलताना पण म्हणते सांगितल्या जातात आणि प्रत्यक्ष पालकांचं वर्तन आपण जे सांगत असतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं असते. बरोबर. आणि इतकं वेगळं असतं की मुलांच्या मनामध्ये एक तर संभ्रम निर्माण होतो की बोलायचं एक आणि करायचं दुसरंच. हा जो दुटप्पीपणा आपल्या समाजामध्ये आपल्याला जागोजागी आढळतो, राजकारणात आढळतो, समाजकारणात आढळतो, कुटुंबात आढळतो. त्याची रूट्स ही अशा आपल्या घरामध्ये जे संवाद घडत असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे हे लक्षात आपण ठेवायला पाहिजे की आपण काय सांगतो याच्यापेक्षा काय बघतो हे मुलं महत्वाचं आहे आणि आपण काय करतो ते. आता आम्हाला यांनी अनुकरणाचा रवींद्रने मुद्दा उपस्थित केला होता. आपण अनुकरण करत असतो. आपली भाषा जी आहे ती त्याचं अनुकरण मुलं करत असतात. आपल्या तोंडातल्या शिव्या मुलांच्या तोंडात येतात, आपल्या बरोबरच्या मुलांच्या शिव्या त्या मुलांच्या तोंडात येत असतात. तेव्हा शिवी देऊ नकोस असं जे आपण मुलांना सांगत असतो तेव्हा शिवीचा नेमका अर्थ काय, त्या शिवीतनं काय ध्वनित होतं, त्या शिवीमधनं आपण कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण त्या व्यक्तीवरती लादत असतो किंवा त्याचा असा अर्थ निघतो याची तुला जाणीव आहे का, असं म्हणणं हे खूप महत्वाचं आहे. मी जेव्हा शिवी दिली तेव्हा आईने मला एक फटका मारला आणि सांगितलं या शिवीचा असा अर्थ होतो, हे तुला पटतंय का, आवडतंय का, हे उच्चारायला तुला योग्य वाटतंय का, असं जेव्हा मला विचारलं तेव्हा माझ्यात खरा संस्कार झाला. शिव्या देऊ नयेत असं आपण म्हणत असतो, पण आपल्या तोंडून कितीतरी शिव्या निघत असतात, आपल्या तोंडून आपल्या ऍक्शन्समधनं खूप काही घडत असतं. त्यामुळे संस्कार म्हणून फक्त संध्याकाळी हातपाय धुवून शुभम करोती म्हणणं आणि रामरक्षा पाठ करणं इतपत संस्कार आहेत असं मला वाटत नाही. संस्कार हे खऱ्या अर्थानं आपलं वागणं आणि आपल्या व्हॅल्यूज काय असाव्यात आणि त्या व्हॅल्यूज आपण का जपतो, ह्याच्या मागची काय रॅशनॅलिटी आहे, या मागचे काय विचार आहेत आणि त्या विचाराची जोपासना आपण का करायची आणि ते विचार कृतीमध्ये कसे आणायचे
हे सांगणं हे खरे संस्कार आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्यांना समजावून सांगणं अतिशय गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्यांच्या शंकांचं निरसन होणे अतिशय गरजेचं आहे. कार्यक्रमात पुढचा फोन आपल्याला आलाय. प्रक्षाली बदलापूरहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार प्रक्षाली, आपला प्रश्न विचारा. हा, माझा असा प्रश्न आहे की शाळेत जाण्यासाठी योग्य वय कुठलं, म्हणजे कुठल्या वयावरती ऍडमिशन कुठल्या वर्गात घेतली पाहिजे? कारण नर्सरी पासून 1-1.5 वर्षापासून कुठल्याही वयावरती पोराला शाळेत घालायला आई वडील नुसते उत्सुक असतात आणि शाळा दुकानं काढल्यासारखे बसलेले असतात दुकानं काढून. नंतर मोठ्या शाळा ज्या आहेत म्हणजे सेकंडरी प्रायमरी ज्या अटॅच असतात तिथे लहान मुलांसाठी, नर्सरी ज्युनियरच्या मुलांसाठी टॉयलेट किंवा वॉशरूमची त्या मुलांच्या दृष्टीने जी सोय असायला हवी, म्हणजे मोठी माणसं वापरतात तसंच ते वापरलं जातं. तर हे सुरक्षिततेच्या दृष्टीने किती घातक आणि ह्याच्यात कोणाचाच कधीच कुठला म्हणजे मानसोपचार तज्ञांनी सुद्धा कधी ह्याच्यावरती काही विचार केलेला मला वाचनात वगैरे आलेला नाहीये. तर तसं झालं असेल तर कृपया सांगा, नाही तर तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आणि तिसरा, हल्ली जे पिकनिकला वगैरे जातात ना, म्हणजे लहान मुलं असू देत मोठी असू देत, सरसकट एक तर वॉटर पार्क मध्ये जायचं असतं सगळ्यांना आणि स्विमिंग येतं नाही येत काही बघत ते उचलून फेकून देतात आणि त्याच्यात सगळे हे करून हसत असतात. हे केवढं घातक आहे आणि ह्याचा समाजावर कसा परिणाम होत असेल, मुलांवर कसा परिणाम होत असेल, मोठ्यांवर सुद्धा कसा परिणाम होत असेल. आणि दुसरं एक विचारायचं होतं, ओसीडी साठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्याच्यामध्ये कंपल्सरी झोपेच्या गोळ्या घ्यायलाच लागतात का? कॉम्बिनेशन जे असतं त्याचे. धन्यवाद प्रक्षाली आपल्या प्रश्नाबद्दल. त्यांनी आपला विषय खूप ब्रॉड केलाय. हो हो, अगदी अगदी. खरं तर प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न पडतो की आपण कधी मुलाला ऍडमिशन आपण काही प्रश्नाची जुजबी उत्तरे देऊया की मुलं जेव्हा रमायला लागतात ना, जेव्हा त्यांच्याबरोबर सवंगडी असायला पाहिजेत असं जेव्हा मुलांना वाटत असतं ना, कारण एकट्या घरामध्ये एकच बाळ, एकच मूल किंवा एकच धाकटं मूल असं असेल तर सवंगडी मिळत नाही. त्यामुळे सोशलायझेशनची जी प्रोसेस पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात सहज कुटुंबातनं होत असेल किंवा 10-12 पोरं असायची, त्याच्याऐवजी आता फक्त 1-2च मुलं असतात, बिल्डिंगमध्ये पण 1-2 मुलं असतात. त्यामुळे ही सोशलायझेशनच्या प्रोसेस करता अशा प्रकारे शाळा टाकणं, शाळेमध्ये घालणं किंवा तिची आपण ती शाळा कशी याचा पण विचार करायचा आणि ती खरोखर चांगल्या प्रकारे चालवली जाते की नाही याचा विचार करून मग आपण या मुलांना शाळेमध्ये घालू शकतो. मला या मुलाचं काय करायचं कळत नाही म्हणून त्याला शाळेत टाकलं हे मग ते अर्थ नाही, मग ते योग्यच नाही. असे पालक काहीच चांगलं करत नाही, त्यामुळे त्यांना सोडून द्यावं. दुसरा त्यांनी मुद्दा विचारला तो शाळांमध्ये, हा शाळांमध्ये, तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की गेल्या काही वर्षामध्ये शाळेच्या प्रसाधनगृहामध्ये झालेले अत्याचार हा एक खूप चर्चेचा विषय. आपल्याला तर एका मुलाचा खून झालेला आढळला. माझ्याकडे एक केस आली होती, त्याच्यामध्ये त्या एका मुलाला त्या बाथरूम मध्ये बांधून ठेवलेलं होतं दुसऱ्या मुलाने, त्याच्यावरती अत्याचार केलेले होते. त्यामुळे आपल्याला शाळेचा विचार करत असताना शाळेमध्ये शिक्षक कसे आहेत, वर्ग कसे आहेत, ते किती स्वच्छ आहेत, हवेशीर आहेत की नाही, याबरोबर त्या शाळेचे टॉयलेट्स कसे आहेत, वॉशरूम्स कशा आहेत, तिथे किती सुरक्षितता आहे, ते किती स्वच्छ आहेत, या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मी स्वतः माझ्या मुलांना जेव्हा शाळेत घातलं तेव्हा आम्ही निश्चितच विचार केलेला होता. परंतु हा सगळा एका व्यक्तीने करायचा विचार नसून समाजाने करायचा विचार आहे, सामाजिक संस्थांनी करायचा विचार आहे आणि या बाबतीत आपल्या समाजाने नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्यांचा जो एक वॉटर पार्कचा मुद्दा होता, मला वाटतं की मुलांना इझी मजा हवी असते. जसं इझी मनी म्हणतात तसं इझी मजा हवी असते. त्यामुळे त्याच्यामध्ये मुलांची पण मजा असते, शाळेचं पण सोपं होतं काम की वॉटर पार्कमध्ये नेलं की झालं. ते शिवाजीचे इतिहास लक्षात ठेवा, मग ते रायगडावर घेऊन जा, दुपारच्या उन्हामध्ये फिरा, हे शिक्षकांना पण फारसं आवडत नाही, त्यामुळे मुलांना पण आवडत नाही आणि कुटुंबियांना पण आवडत नाही. त्यामुळे आपल्या समाजाने आपण निर्माण केलेलं बरोबर, शाळांची जबाबदारी आहे की पिकनिक म्हणजे अशाच ठिकाणी आपल्याला पिकनिक घेऊन जाते. मला आठवतं जेव्हा कधी शाळेची पिकनिक नेली तेव्हा. त्यामुळे ते महत्वाचं आहे की आपण हे संस्काराकरता केलेली गोष्ट आहे, नुसती टाइमपास नाहीये. अगदी शाळांची वगैरे काय जबाबदारी असते याबद्दल पण बोलणारच आहोत कार्यक्रमात. प्रक्षालीजीने जो तिसरा प्रश्न विचारला होता त्याकडे आपण. प्रक्षाली खूप मनापासून बोलतायत, मनापासून सांगतायत, पोटतिडकीने बोलतायत. मला ते खूप चांगलं वाटलं की आपण रिअली कन्सर्न्ड आहोत याविषयी. त्यांनी शेवटचा जो प्रश्न तर खूप पलीकडचा आहे, पण पलीकडच्या किनाऱ्यावरचं दिसतंय आपल्याला, आपण उत्तर देऊया. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा एक महत्वाचा मनोविकार आहे ज्याच्यावरती इलाज करणं खूप गरजेचं असतं. इट्स कन्सिडर्ड टू बी अ सिरियस डिसऑर्डर. सिरियस म्हणजे बरी होत नाही म्हणून नव्हे, तर ती गंभीर असते म्हणून. आणि त्याच्यावरती उपचार करत असताना औषधं नक्कीच दिली जातात. औषधांचा अतिशय चांगला परिणाम होत असतो आणि त्या औषधांचे काही साईड इफेक्ट्स म्हणून थोडंसं
थोडी झोप येऊ शकत असते. त्यामुळे त्या झोपेच्या गोळ्या नसून त्यांनी येणारे साईड इफेक्ट म्हणून झोप येत असते. जसं औषध आपण घेत जातो तसं त्या गोळ्यांचं प्रमाण म्हणजे झोपेचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे झोपेच्या गोळ्या तसं नाही, पण झोप येणं हा थोडा साईड इफेक्ट मात्र निश्चितच आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया सर, की पालक जर व्यसनाधीन असेल तर मुलांचं शोषण होण्याची शक्यता जी आहे ती वाढत असते, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण असं म्हणूया की मुलांच्या मनावरती होणारे संस्कार हे महत्वाचं आहे. आत्ता आपण म्हटलं, आणि हे संस्कार देण्याकरता सक्षम कोण असतात की जे पालक त्यांच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत असे पालक सक्षम असतात. मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे जे चाइल्डहुड अब्युज्ड आहेत ते टर्न सॅडली इनटू चाइल्ड अब्युजर्स. तर माझं बालपण हे मी आनंदाने घालवलेलं आहे. मला बालपणाच्या माझ्या आठवणी खूप छान आहेत. असं असताना मी त्या आठवणी रिक्रिएट करतो. म्हणजे मी माझ्या मुलांची माझी मुलं लहान होती तेव्हा मी त्यांच्याशी खेळत असताना आय लिव्ड द लाईफ ऑफ अ चाइल्ड देन. आणि मला असं वाटतं की एक खूप इंग्लिशमध्ये म्हणतात, आपण मराठीमध्ये पण म्हणू शकतो की प्रत्येक बाळावर त्याची आई जन्माला येते, प्रत्येक बाळावर त्याचे वडील जन्माला येत असतात. म्हणजे जसं मूल लहानाचं मोठं होत असतं तशी आई लहानाची मोठी होते, वडील पण लहानाचे मोठे होतात. वी ऑल्सो स्टार्ट ग्रोईंग विथ द चाइल्ड. आणि हे असं आपण पण विकसित होत जाणं त्यांच्याबरोबर हे जाणणं खूप गोड असतं, छान असतं. मला लक्षात आलं की मला छोटी मुलगी झाल्यानंतर मला लक्षात आलं की मला पेशन्स राहत नाही, मी पटकन माझी चिकाटी कमी पडते हे माझ्या लक्षात आलं. आणि माझ्या लक्षात आलं की असं असल्यामुळे मी पटकन रागावतो. मग मला ते भान आलं आणि मग मी ते भान आल्यामुळे माझ्या रागावरती आवर घालायला लागलो. हे माझ्या मुलींनी मला नकळत शिकवलं. हे जेव्हा आपण घडत असतं तेव्हा ते खूप सुंदर असतं. आपण खूपदा आम्हाला लोक विचारतात की सायकॉलॉजीप्रमाणे असं आहे का तसं आहे, तर मी त्यांना सांगतो की खरं म्हणजे काहीच नाहीये. इट इज सो फन. म्हणजे लहान मुलांना वाढवणं इतकी मजेची गोष्ट आहे की आता चला तास आला, आता मग संस्काराचा तास आला, मग 1 तास संस्कार करूया, मग 1 तास खेळूया, असं काही नाही. 24/7 24 तास आपण मजाच करत असतो. मजा म्हणजे शेअर करत असतो, सांगत असतो. त्यामुळे हे करण्याची क्षमता नॉर्मल पालकामध्ये असते असं आपण गृहीत धरूया. आणि ही क्षमता जे ज्यांना मेंटल डिसऑर्डर आहे अशांच्यामध्ये कमी असते. विशेषतः जे व्यसनाधीन पालक आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच कमी असते. कारण व्यसनाधीनता ही आत्मकेंद्री बनवत असते. मी फक्त माझ्या व्यसनाचा, मला मिळणाऱ्या दारूचा, माझ्या सवयींचा विचार करत असतो. त्यामुळे मी आत्मकेंद्री असतो की माझ्या स्वतःच्या ग्रीड पुढे, म्हणजे स्वतःच्या लालसेपुढे, हव्यासापुढे आणि मला आता जी गोष्ट हवीशी वाटते याच्या पलीकडचं जग मी पाहूच शकत नाही. बरोबर. ते फुलफिल करण्याकरता मी माझ्या कुटुंबाचा वापर करायला लागतो. म्हणजे माझ्या मुलांना सांगतो, पैसे सांगतो की घेऊन ये, दारू घेऊन ये, सिगरेट घेऊन ये. तर 12-13 वर्षाची आमच्याकडे एक मुलगा, आई आणि वडील घेऊन आले. त्या मुलाला मारपीट व्हायची. त्यामुळे विचारलं की बाबा का होते घरामध्ये. तेव्हा तो मुलगा म्हणाला की तुम्ही जर मला दारू आणायला सांगत असणार तर मी दारू आणणार नाही, तुम्ही मला मारहाण केली तरी चालेल पण मी दारू आणणार नाही. म्हणजे असा इतका त्या मुलामध्ये म्हटलं कणखर आहे मुलगा हा. तुमच्या नशिबात खूप चांगला मुलगा आहे की ज्याला स्वतःचं भान आहे आणि तुम्ही चुकीचं वागताय. तुम्ही का मुलाला सांगताय, म्हणजे तुम्ही ते दारू सोडूनच द्या, कमीत कमी मुलाकडनं तरी आणून घेऊ नका. हे समजायला पाहिजे. तर हे अशा प्रकारे जी माणसं आत्मकेंद्री असतात, म्हणजे आपण व्यसनी माणसं आत्मकेंद्री असतात आणि सगळीच आत्मकेंद्री माणसं व्यसनी नसतात ना. जी काही आत्मकेंद्री पालक असतात ते फक्त माझ्याच मनासारखं केलं पाहिजे. आई म्हणते माझ्या मनासारखं वाग, बाप पण म्हणतो माझ्याच मनासारखं वाग, आजी आजोबा पण म्हणतात माझ्या मनासारखं वाग. म्हणजे हे सगळे आजी आजोबा, आईवडिलांचं ऐकावं, अज्ञाधारक व्हावं असा संस्कार करत असतात असं त्यांना वाटत असतं. परंतु ते संस्कार नाही करत, ते फक्त मुलांचे गुलाम बनवत असतात. मग आज्ञाधारक म्हणजे गुलाम नव्हे ना. मुलांकडनं आपल्याला कॉपरेशन हवं असतं, सहयोग हवा असतो, सहभाग हवा असतो. त्यांच्याकडे जबरदस्ती करायची नसते. पण आत्मकेंद्री वडील, आत्मकेंद्री पालक आणि आजी आजोबा तर प्रचंड आत्मकेंद्री असतात. त्यांना फक्त आपल्या औषधाच्या गोळ्या, माझं डायबिटीसचा संस्कार सुद्धा चुकीचे आहेत. म्हणजे आई वडिलांना आणि आजी आजोबांना मदत करावी, परंतु आपण या मदतीचे मालक आहोत आणि तू हे केलं पाहिजेस हे जबरदस्ती, हे पण चुकीचं. हा पण भावनिक अत्याचारच आहे आणि आपल्या घराघरामध्ये संस्काराच्या नावाखाली असं घडत असतं. आपण माझ्याकडे एक पालक आले होते, त्यांनी सतत त्यांचं, म्हणजे मी त्यांना खूप हार्शली बोललो पण ते बोलल्याशिवाय कळलं नसतं त्यांना. त्यांची अशी इच्छा होती की आपण जे म्हणावं ते मुलांनी 100% करावं. म्हटलं तुम्हाला जर असं हवं असेल ना
तुम्हाला मूल का आणलं तुम्ही, तुमच्याकडे कुत्रा पाळायचा तुम्ही, मुलाला का पाळता तुम्ही, मुलाला कुत्र्यासारखं वागवताय तुम्ही. हे ऐकल्यानंतर त्या माणसाला अतिशय राग आला. म्हटलं मी सत्य सांगतो, मी तुम्हाला हे सत्य तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण मी सत्य सांगणार आहे. तुम्ही मला शिव्या घेतल्यात तरी चालेल, पण हे सत्य आहे की तुम्ही कुत्रा पाळायला पाहिजे होता, नाही तर रोबो पाळायला पाहिजे होता. पण लक्षात घ्या, कुत्रा सुद्धा तुमचं सगळं ऐकत नाही, त्याचे स्वभाव असतात. डॉग ट्रेनर पण सांगत असतो की त्याच्या कलानी घ्या. तर हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. पण तो पॉइंट वॉज टेकन. द पॉइंट वॉज टेकन की हा संस्कार नाहीये, हे आज्ञाधारकता, हे संस्कार नाहीये, हे आत्मकेंद्रीपणा आहे. आणि आत्मकेंद्री माणसं कधीही चांगले संस्कार करू शकत नसतात. हे पालकांनी आणि शिक्षकांनी आणि आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे जर लक्षात ठेवलं तर आपण कोऑपरेटिव्ह सहभाग करणारी, सहयोग देणारी, अशी योगदान देणारी अशी मुलं आपण निर्माण. हे मला हे काम करून दे असं नाही, आपण काम करू, त्याचं तुझं हे कॉन्ट्रीब्युशन आहे. मग मुलांनी थोडी भाजी साफ करून दिली तरी सुद्धा ते कॉन्ट्रीब्युशन आहे ना. तर आपण फक्त ते ह्याच्या भोवतीच फिरत असतो. अभ्यास काय केला, हे केलं का, ते केलं का, ते केलं का, आणि या पलीकडे आपण जाऊच शकत नाही. कार्यक्रमात पुढचा फोन आपल्याला आलाय. प्रणाली कोल्हे नागपूरहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. नमस्कार प्रणाली, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. मी नागपूरवरून बोलते आहे. माझा मुलगा 7 वर्षाचा आहे आणि तो मला कुठलीही ऍड आली किंवा कुठलाही सिनेमा असला तर त्याविषयी प्रश्न विचारतो. तर द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, कारण मी पण एक शिक्षिका आहे. तर त्यावेळी असं वाटतं मला की नाही, माझ्या मुलाच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. आणि इतर ठिकाणी विचारण्यापेक्षा मला जे नॉलेज आहे त्या पद्धतीने मी द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, मला हे विचारायचं होतं. धन्यवाद प्रणाली आपल्या प्रश्नाबद्दल. खरं तर बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडला की खरं तर मुलांचा स्वभावच असतो प्रश्न विचारायला, पण कशा पद्धतीने आपण त्याचं निराकरण करतो हे पण तितकंच महत्वाचं आहे. काय सांगाल सर? प्रणाली, तुम्ही आपल्याला जे माहिती असतं ना ते ऑथेंटिसिटी आपण क्लिअर केली पाहिजे की मला जे माहिती ते करेक्ट आहे, एवढं फक्त क्लिअर करून घ्यायचं आणि मुलांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. आणि जर मुलांच्या प्रश्नाची आपल्याला उत्तर देता येत नसली तर आपण म्हणू शकतो की बाळा, हे मला अजून याचं उत्तर ठाऊक नाही, आपण दोघं मिळून शोधूया. व्हॉट अ वंडरफुल एक्सपिरियन्स. किती छान वाटेल मुलाला. मुलगा आणि आई, मुलगी आणि आई दोघं मिळून आयदर गुगलवरती किंवा एन्सायक्लोपीडिया असतील किंवा आणखीन कुठच्या चांगल्या सोर्सकडनं माहिती शोधतात. ती माहिती शोधून ती आपल्याला कशी कनेक्टेड आहे ते बघत असतात आणि त्यातनं मुलांवरती हे खरे चांगले संस्कार आहेत. पालक जेव्हा म्हणतात अरे मला ठाऊक नाही, आपण शोधून काढूया, मी काही सर्वज्ञ नाहीये, आपण थापा मारण्यापेक्षा मला माहित नाही उत्तर अधिक चांगलं आहे. त्यामुळे आपल्याला जर तुम्हाला जर मुलांवरती काही संस्कार करायचे असतील आणि सांगायचे तर जरूर संवाद साधा. आणि जर असे संवाद साधण्यावरती तुमच्या जर कोणी टीका करत असेल तर त्याच्याकडे 100% दुर्लक्ष करा. त्यांना नाही, काही माणसं अज्ञ असतात, तशी आपल्याकडे काही मोठी माणसं वयाने झालेली सुद्धा अज्ञ असू शकतात. असं आपण गृहीत धरायचं, हसायचं त्यांच्याकडे बघून. आणि आपण जे चांगलं काम करत असतो मुलांशी संवाद करण्याचं, ते अजिबात थांबवायचं नाही. सर, आपण बघतो की ज्या मुलांवर अशा पद्धतीचे अत्याचार होतात, मग ते कुठलेही असतील, शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, तर अशी जी बळी ठरलेली, अत्याचाराची बळी ठरलेली जी मुलं आहेत त्यांच्याशी आपला संवाद कसा असला पाहिजे. कधी कधी काय होतं की त्याला जोडूनच आणखी एक प्रश्न असा विचारते की बऱ्याचदा त्यांना आपल्याला काय होतं हे सांगता येत नाही, त्यांचा कोंडमारा होतो, आपला राग व्यक्त करता येत नाही. अशा वेळी मग आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय पण घेतला जातो. तर ही लक्षणं कशी ओळखता येतील सर, याबद्दल काय सांगाल? खूप महत्वाचा आहे मुद्दा हा, या दृष्टीने की आता पण काय काय घडतं हे आपण पाहिलं, पण असं ज्यांच्या आयुष्यात दुर्दैवाने घडून गेलेलं आहे त्यांना हँडल करणं हे सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट असते. अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला जर आपल्या मुलाच्या वागण्यामध्ये काही बदल आढळला, विशेषतः त्याची भावनिक एक्सप्रेशन्स बदलली, तो जास्त विड्रॉन राहायला लागला किंवा फारसं बोलायला तयार, उत्सुक नसला, एके जागी बसून राहायचं किंवा अभ्यासात लक्ष न लागणं किंवा सडनली ग्रेड्स कमी व्हायला लागतात किंवा शाळेत जायचा कंटाळा, घरी एकटं राहण्याचा कंटाळा किंवा बाहेर जाण्याचा कंटाळा, या सगळ्या गोष्टी जेव्हा अचानक बदलतात तेव्हा बहुतेक पालक हे तू असं का करतोस, तू आमचं ऐकत नाहीस किंवा हे चुकीचं आहे असं आपण बोलतो. त्याऐवजी हा बदल कसा घडला, कशामुळे घडला आणि तो नेमका काय त्याच्या मनामध्ये चाललेला आहे, हा संवाद होणं खूप गरजेचं असतं. आणि हा संवाद मनोविकार तज्ञ तर करू शकतात, पण पालक अधिक चांगला करू शकतात, कारण ते जास्त वेळ त्या मुलाच्या बरोबर असतात. आम्ही डायग्नोसिस करतो, पण
त्याच्या मनात काय चाललेलं आहे ते शोधण्याकरता पालकांची मदत घेणं खूप गरजेचं असतं आणि पालकांनी मदत घेणं गरजेचं असतं. पेरेंट्स आर द बेस्ट सायकॅट्रिस्ट असं आम्ही म्हणतो. अशा अर्थाने की मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे ते विश्वासाचं जर नातं असेल तर तिथे त्या मुलाशी आपण बोलू शकतो. आपण जर विश्वासाचं नातं निर्माण केलं असेल तर मुलं मोकळेपणाने सांगू शकतात की माझ्यावर माझ्या वर्गातल्या मुलांनी कधी बुलिंग केलेलं असेल, कधी रॅगिंग असेल किंवा शिक्षकांनी त्रास दिला असेल, आपल्या घरातल्या व्यक्तींनी आणखीन कोणीतरी व्यक्तीने त्रास दिला असेल, तो मानसिक असेल, लैंगिक असेल, भावनिक असेल, अशा प्रकारचा जर त्रास दिलेला असेल, तो त्रास दिल्यामुळे माझं मन बिथरलं आहे, मी अस्वस्थ आहे, माझा इंटरेस्ट कमी झाला आहे, मला काही करावंसं वाटत नाहीये, याच्यात मी रस घेऊ शकत नाहीये, ही भावना त्या मुलांनी व्यक्त केली पाहिजे. आणि मुलांना ही भावना व्यक्त करण्याकरता पालकांनी, शाळेनी, शिक्षकांनी स्पेस क्रिएट केली पाहिजे, ती जागा दिली पाहिजे जिथे हे बोलणं शक्य आहे मुलांना. हे जर मुलं बोलू लागली तर माझ्या मते 50% प्रश्न कमी होतो, कारण आपल्याला कळतं की नेमकं काय घडतंय. त्याऐवजी अशा वेळेला मुलं जर बोलत नसली तर तू बोलायचंच नाहीयेत असं म्हणून मुलावरती अविश्वास टाकला जातो किंवा मुलाकडनं आपण माहिती काढून घ्यायची असते. खूपदा पालक म्हणतात काढून घ्या, कबूल करायला लावा. मी तर सांगतो बाबा पोलीस स्टेशन नाही आहे, पोलिसांचं हे काम कबुली जबाब घेणं आहे, आपलं काम कबुली जबाब नाही आहे, आपलं काम शेअरिंग आहे. मुलांनी मोकळेपणाने सांगितलं पाहिजे ना. सांगण्याकरता विश्वासाचं नातं पाहिजे. ते विश्वासाचं नातं जर आपण जोपासलं असेल तर ते शेअरिंग सुरू होतं आणि मग मुलांना कळतं की आपलं ऐकून घेणारे, आपल्यावरती काहीही क्रिटिसिझम न करणारे, टीका न करणारे, आपण बोलतो त्या गोष्टीचा निवाडा न करणारे, म्हणजे नॉन जजमेंटल, नॉन क्रिटिकल स्पेस माझ्या घरामध्ये आहे, तिथे मी बोलू शकतो आणि बोलू शकते असं मी जर बोलले तर ते ऍक्सेप्ट केलं जाईल, ते चॅलेंज केलं जाणार नाही. बरोबर. आणि जेव्हा ते ऍक्सेप्ट केलं जातं तेव्हा आपण आणखीन प्रोब करू शकतो आणि आपण सांगू शकतो. अशा वेळेला संवाद होत असतो तेव्हा मुलाशी जी एक जवळीक आपण साधत असतो त्या जवळकीमध्ये खूप चांगलं भावनिक सपोर्ट त्या मुलापर्यंत पोहोचत असतो. न बोलता देखील तो सपोर्ट त्यांच्यावर पोहोचत असतो की समबडी इज देअर टू लिसन टू मी, कोणीतरी माझं ऐकतंय, समबडी केअर्स टू लिसन टू मी. हे खूप महत्वाचं आहे. हे जर आपण स्पेस देऊ शकलो तर ती मुलं मोकळी होतात आणि मग आपण त्याविषयी एक निश्चित ऍक्शन घेऊ शकत असतो. अनेकदा काय होतं, असं झालं तर तूच रिस्पॉन्सिबल आहेस असं मानलं जातं. म्हणजे ती जजमेंट आहे की यू आर रॉंग म्हणून असं घडलं. तर यू आर रॉंग असं म्हणण्यापेक्षा काय घडलं हे तर आधी आपण समजून घेऊया. आपण अझम्पशन का करायचं की आपल्याच मुलाचं चुकलं किंवा दुसऱ्या मुलांचं चुकलं, काय घडते ते तर शोधून काढा. नॉन जजमेंटली, नॉन क्रिटिकली, शांतपणे, ज्याला मी नॉन व्हायलंट कम्युनिकेशन म्हणतो, की जिथे प्रकारचा भावनिक व्हायलन्स नाही, जिथे प्रकारचा भावनिक आक्रमकता नाही, मोकळेपणा आहे, अशा वातावरणामध्ये आपण जो कम्युनिकेशन करत असतो त्यातनं खूप गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि मग आपण त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकत असतो. त्याच वेळेला कोणतीही आपण धमकी वापरत नाही आहोत की आपण मॅन्युप्युलेट पण करत नाही. असं केलंस तर तुला बोर्डिंगमध्ये पाठवीन, असं केलंस तर तुझं नापास होशील, तुझी फी देणार नाही, घरात घेणार नाही, असं काही कोणी करत नसतं. पण धमकी कशाला चुकीच्या द्यायच्या, अशा धमक्या नाहीच द्यायच्या. धमक्या देऊन काही होत नाही. धमकी का द्यावी लागते, कारण विश्वास नाही. त्यामुळे विश्वासाचं नातं निर्माण केलं की धमकी द्यावी लागत नाही. आणखी अशी धमकी द्यायची नसते की जे मी एक्झिक्यूट करणार नाही. त्यामुळे मुलांना माहिती असतं की कधी कधी पालक मुलांना अबंडनमेंट सांगत असतात, आम्ही तुला सोडून देऊ रस्त्यावर, की जा तू राहा, मग तुला किंमत कळेल की आम्ही काय काय करत असतो. असा डायलॉग तर व्हेरी कॉमन डायलॉग. तुम्हाला काय किंमत कळली, तुमच्या श्रमाची किंमत तुम्हीच कमी केलीत ना, की ते पैसे मोजून त्या मुलाला दिलेत, म्हणजे तुम्ही तुमच्या श्रमाची किंमत केली. व्हॉट हॅपन्स बिटवीन पेरेंट्स अँड चिल्ड्रन इज इंटँजिबल आहे. ते पैशात कसं मोजता येणार आपल्याला. त्यामुळे असे संवाद न करता आपण कमिट करायचंय. जी आपण ऍक्शन घेऊ शकतो ती निश्चितच घ्यायची आहे, पण आपण जी ऍक्शन घेऊ शकत नाही ते आपण नक्की ऍक्शन घेऊ असंही म्हणायचं नाहीये. ऍश्युरन्स द्यायचं आहे की वी विल टेक ऍक्शन, पण ती नेमकी कोणती ऍक्शन आहे हे मुलांपर्यंत आपण पोहोचायलाच पाहिजे असं नाही. पण कारण मुलं आणखीन काही सांगू शकत असेल की मी शाळा सोडून देतो वगैरे, तर ती ऍक्शन आपल्याला घेता येत नाही. पण जबाबदार व्यक्तीच्या कानावरती आपल्या मुलाची अडचणी पोहोचवल्याच पाहिजेत. ती जबाबदारी आपली पालक म्हणून आहे आणि मुलांनी ती सांगितली पाहिजे. असं वातावरण घरामध्ये असणं गरजेचं आहे. असं जेव्हा वातावरण निर्माण होतं तेव्हा मुलाच्या मनामध्ये जी खळबळ निर्माण करणारे जे विचार येत असतात, उदाहरणार्थ आत्महत्या, उदाहरणार्थ घरातनं निघून जाणं, हे विचार जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात येतात, ऍडल्टच्या सुद्धा, प्रौढांच्या सुद्धा, की मी आत्महत्या करतो, घर सोडून जातो,
हे विचार जेव्हा मनात येतात त्या विचारांनी माणूस बिथरून जातो, अगदी. त्या विचारांनी हैराण होतो. तो स्वतः ऍक्शन घेण्यापूर्वी तो किती हैराण असतो. त्यामुळे ही हैराणगी जी असते ती आपल्याला कॅप्चर करता आली पाहिजे, ती आपल्याला समजली पाहिजे. त्याच्याकरता डोळसपणा पाहिजे, बॉडी लँग्वेज आपल्याला कळली पाहिजे आणि सहजतेने आपण मोकळेपणाने आपण संवाद केला पाहिजे. हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा मुलं येऊन सांगतात, आई मला असं वाटतंय, असे विचार माझ्या मनात एवढा येतायत. विश्वास निर्माण झाला पाहिजे. ते विचार ते ऐकल्यानंतर सुद्धा असा विचार करू नकोस असं सांगण्याच्या ऐवजी हा विचार कसा आला, कशामुळे आला, कितपत आला, त्याच्याकरता तुला काय वाटतंय, विचाराने तुझ्या मनात काय भावनिक तरंग निर्माण झालेत हे विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण फक्त सप्रेसिव्ह करतो, असा विचार करू नकोस असं सांगण्याच्या ऐवजी हा विचार कसा आला, कुठून आला, काय आला, त्याच्याकरता आपण काय करू शकतो हे आपण जर विचारात घेतलं, ह्याच्याशी जर संवाद केला तर यातल्या पुष्कळशा घटना टळू शकतील असं मला वाटतं. पुन्हा पुन्हा सर एकच मुद्दा असा येतोय की सुसंवाद असणं अतिशय गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्यांच्या भावनांचा निचरा होणं अतिशय गरजेचं आहे. ही आपण पाहिली सर पालकांची जबाबदारी. आता जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते की शाळांची जबाबदारी सुद्धा खूप मोठी आहे, कारण घरानंतर सर्वात जास्त वेळ जर मुलगा राहत असेल तर तो शाळांमध्ये राहत असतो. या शाळांची जबाबदारी कशी? शाळा हे एक्सटेंडेड पालकत्व आहे. म्हणजे शाळेची जबाबदारी फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे नाही, तर ते वर्गातले शाळेतले ते पालक आहेत आणि पालक म्हणून तुम्ही त्यांची जोपासना करणं, विकास करणं हे गरजेचं आहे. फक्त ट्रान्समिशन ऑफ डेटा फ्रॉम ए टू बी इतकं मला माहिती आहे, ते तुला शिकवलं, ह्याच्यामध्ये शिक्षकत्व संपत नाही. बरोबर. देयर इज अ पालकत्व ऑफ नॉलेज. मी काय शिकवतो, त्यातली व्हॅल्यू काय आहे आणि कशा प्रकारे मी शिकवतो, त्यात मला किती आनंद मिळतो, तुला किती आनंद मिळतो, हे दिस इज व्हॉट द स्कूल इज सपोज टू डू, द टीचर्स आर सपोज टू डू. आणि हे सगळं डेव्हलप करण्याकरता तशा प्रकारची शाळा हवी. अशा प्रकारच्या शाळा आपल्याला हाताच्या बोटावर करायची लागतील, पण अशा शाळा डेव्हलप होत आहेत तसं आपण म्हणूया. आणखी सर यालाच जोडून विचारते की लैंगिक शोषण जे होतं ही तर अतिशय गंभीर समस्या आहे. तर अशा वेळी काही शाळांमध्ये स्पर्श ज्ञान शिकवलं जातं, गुड टच, बॅड टच काय असतं हे शिकवलं जातं. तर आणखी कशा पद्धतीने म्हणजे लैंगिक शिक्षण ही खरं तर गरज झालेली आहे, तर अशा वेळी काय वाटतं सर? माझ्या मते लैंगिक शिक्षण या शब्दाचा अर्थच बऱ्याचशा पालकांना, समाजातल्या लोकांना कळलेला नसतो. कारण लैंगिक शिक्षण म्हणजे स्त्री पुरुषांचे लैंगिक संबंध याच्याविषयी माहिती असं त्यांना वाटतं. भयानक गैरसमज असतात. परंतु लैंगिक शिक्षण म्हणजे लैंगिक जबाबदारी असते, लैंगिक व्हॅल्यू असते. आपण जवळीक साधतो म्हणजे नेमके काय करत असतो हा एक महत्वाचा मुद्दा जो पुढे येतो. पण लैंगिक शिक्षणामध्ये स्वच्छता, लैंगिक शिक्षणामध्ये सुरक्षितता ह्या पण महत्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे आता शाळेमध्ये सुद्धा गुड टच, बॅड टच शिकवलं जात आहे, बिकिनी टच शिकवलं जात आहे, की आपल्या शरीराला स्पर्श झालेला कोण करतंय, कसा करताय आणि ते केल्यानंतर आपल्याला कसा राग येतोय, आवडत नाहीये, तो आपण कसा हँडल करायचा, जसं तो पालकांना लगेच जाऊन सांगायचं, याचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की मगाशी जे आपण मुद्दे मांडले सोशल मीडियाचे, त्या मीडियामधनं इतक्या प्रकारचं चुकीचं टिटिलेशन समाजात घडत आहे, इतकी चुकीच्या गोष्टी सारख्या आपल्या मनावर संस्कार होत आहेत की त्यामुळे अशा प्रकारची विकृती, लैंगिक विकृती वाढते आणि त्याचे बळी मुलं पडतायत. म्हणून मुलांना याची जाणीव करून देणं महत्वाचं आहे. ऍट द सेम टाइम संपूर्ण प्रौढांवरती अविश्वासच टाकला पाहिजे असंही दुसरंही टोक आपल्याला गाठून चालणार नाही. त्यामुळे टच कसा आहे, काय इंटेन्शन आहेत, कोण करतं आहे, कधी करतं आहे, याविषयी त्या मुलांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि या व्हॅल्यू देणं मुलांना खूप गरजेचं आहे. अतिशय संवेदनशील असा आपला आजचा हा विषय आहे. तर सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं की सुसंवाद असणं हे अतिशय गरजेचं आहे. वेळच्या वेळी मुलांच्या भावनांचा निचरा होणं अतिशय गरजेचं आहे. आपला आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. त्यासाठी जी माध्यमं आहेत ती याप्रमाणे www.facebook.com/sakhisahyadri.dd या फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता. sakhisahyadri@gmail.com या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आपला आजचा कार्यक्रम आणि या आधीचे कार्यक्रम पाहण्यासाठी www.youtube.com/sakhisahyadri या ठिकाणी तुम्ही हे कार्यक्रम पाहू शकता. ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता. @DD सह्याद्री हे त्याचं माध्यम आहे. सर आज वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात आणि अतिशय या संवेदनशील विषयावर अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन केलं. नक्कीच कित्येक पालकांचं समस्यांचं निराकरण यामुळे झालं असेल सर. त्यासाठी तुमचं सखी सह्याद्रीच्या वतीने मनापासून आभार मानते. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, आपले प्रश्न विचारलेत त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.